मुंबईत आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेचं अत्यंत काटेकोर आणि उत्तम प्रकारे नियोजन करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मीडिया सेलने केला होता. या पत्रकार परिषदेमध्ये कोणते पत्रकार प्रश्न विचारणार हे आधीच ठरलं होतं. काँग्रेसची मीडिया टीम ज्या पत्रकाराचं नाव घेईल त्याच पत्रकाराला उभं राहून प्रश्न विचारण्याची मुभा होती. त्याच्यामुळे कोण प्रश्न विचारणार हे ठरलं होतं. कोणते प्रश्न येतील याचा साधारण अंदाज होता. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है या घोषणेतून हवा काढण्याचा प्रयत्न केला. या घोषणेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ही घोषणा उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली तेव्हा पत्रकारांनी वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता. पत्रकारांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उलेमा काउन्सिल यांच्याबरोबर मवियाचं काही डील झालंय का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता. हिंदूंवर वरवंटा चालवण्यासाठी या दोन्ही संघटनांची काँग्रेसने काही हातमिळवणी केली आहे का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांबद्दल प्रश्न विचारले पाहिजे होते. आणि याच्यावरून स्पष्ट होतं की ही संपूर्ण पत्रकार परिषद पूर्णपणे मॅनेज होती.